मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला। रुग्णालय प्रशासनाकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे। मृत्यू प्रकरण डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा दिलाय। सामाजिक प्रक्षोभामुळे तणावात असल्याचा डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्यात उल्लेख आहे। धमक्यांचे फोन, सोशल मीडियातील टीका सहन करण्याच्या पलीकडे असल्याचं डॉक्टर घैसासांनी म्हटलंय। तर इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा आणि कुटुंबाच्या हितासाठी राजीनामा सुपूर्द केल्याचंही म्हटलंय। डॉक्टर घैसास हेच ईश्वरी भिसेंवर उपचार करत होते, त्यांनीच भिसेंना दाखल होण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत दीनानाथ रुग्णालयात नाही। डॉक्टरांच्या डोक्यात काय राहुकेतू आला आणि त्यांनी 10 लाख मागितले असं यावर डॉक्टर केळकरांनी म्हटलंय। डॉक्टर घैसास आणि अन्य संबंधितांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। दरम्यान भिसेंच्या मृत्यूनंतर डॉक्टर घैसास यांच्या आईच्या क्लिनिकची भाजप महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे। धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे। तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आम्ही माणुसकीच्या नात्याने इथं आलो। त्यांच्या घरातली त्यांची बायको, मुलगी, सून ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला, तिची हत्या झाली आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की ह्या कुटुंबावर जो घात झालेला आहे, त्या मुलीची हत्या झाली आहे, ही ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे। राजीनामा दिला त्याच्यात काय, म्हणजे आम्हाला राजीनामा नको आहे, आम्हाला ॲक्शन पाहिजे सरकारकडून। आमची अपेक्षा आहे, हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणामधला अहवाल सरकारला सादर करण्यात आला। अहवालामध्ये ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनालाच दोषी ठरवण्यात आलेला आहे। 5.5 तास रक्तस्राव सुरू असतानाही महिलेवर उपचार करण्यात आले नाहीत अशी धक्कादायक माहिती अहवालामधून समोर आली आहे। दीनानाथ रुग्णालयामध्ये रुग्ण सकाळी 9 वाजता आले आणि 2:30 वाजता गेले। रुग्ण 5.5 तास होते। या काळामध्ये रुग्णाला रक्तस्राव होत होता, मात्र रुग्णावर उपचार केले नाहीत। रुग्णालयामध्ये रुग्णाला त्यांच्याकडील औषधं देऊन उपचार करा असं सांगितलं। रुग्णालयाने रुग्णासमोरच 10 लाख मागितले, त्यामुळे रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झालं। रुग्णालय दोषी, त्यांनी उपचार करणं आवश्यक होतं। त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता। मंत्रालयातून फोन गेले पण याची दखल घेतली नाही। धर्मादाय रुग्णांची नियमावली रुग्णालयाने पाळली नाही। रुग्णाला योग्य ते उपचार मिळाले नाहीत। शासनाचा अहवाल। सरकारी समितीच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अधिकृत धर्मादाय रुग्णालय असून डॉक्टर घैसास, डॉक्टर रुचिका कांबळे, डॉक्टर शिल्पा कलानी, प्रसिका सावंत, मीनाक्षी गोसावी, माधुरी पणशीकर, शिल्पा बर्वे, सचिन व्यवहारे, रवी पालवेकर यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असतानाही भरती करून घेतलं नाही हे स्पष्ट होतं। त्यानुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे। रुग्णालयाच्या खुलाशानुसार ईश्वरी भिसे या 5.5 तास रुग्णालयात होत्या। डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेल्याचं नमूद आहे। तरीही आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना उपचाराची तरतूद असताना तशी कारवाई दिसत नाही। त्यामुळे रुग्णालय ऍक्ट मधील तरतुदीचा भंग केल्यानं पुणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाईसाठी शिफारस करण्यात येत आहे। रुग्णालयाकडून खर्चाची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित होतं, मात्र तसं दिसून येत नाही।
साहजिकच आहे 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती. त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना. कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही. त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली. हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती. पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितलं की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू. यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये. 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय. तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही. गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना सरकारनं नेमलेल्या चौकशी कमिटीवर विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण झालाय. चौकशी समितीचा अहवाल येण्याच्या आधीच मेधा कुलकर्णी यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिली. भिसे कुटुंबाला दीनानाथ रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती, असा दावा कुलकर्णी यांनी केला. खासदार मेधा कुलकर्णींची दीनानाथला क्लीन चिट, तोडफोडीवरून भाजपच्याच कार्यकर्त्यांवर राग. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतली. एवढंच नाही तर खासदार कुलकर्णी यांनी आपल्याच पक्षाच्या महिला आघाडीवर टीका केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पुणे शहर अध्यक्षांना पत्र लिहित भाजपच्या महिला आघाडीनं केलेल्या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटेंना लिहिलेल्या पत्रात मेधा कुलकर्णी यांनी काय म्हटलंय ते पहा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अनामत रक्कम मागितली नव्हती. हॉस्पिटलला न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेले होते. मूल दत्तक घेण्याचा सल्ला डावलून भिसे कुटुंबानं रुग्णाच्या आयुष्याशी धोका पत्करला. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये भाजप महिला आघाडीनं केलेली तोडफोड न शोभणारी आहे. कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीनं नुकसान भरपाई दिल्यास किंवा दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची गरिमा वाढेल. एका महिलेच्या संदर्भात अशी घटना घडल्यानंतर त्यांनी रिॲक्ट होणं हे स्वाभाविक आहे. कार्यकर्ता आहे, मी सुद्धा आंदोलनात पुढे आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी जे केलं, हे काय केलं, हे याच्यावरती माध्यमांवरती काही बोलणं, अशा पद्धतीने पत्र देणं किंवा याच्यावरती चर्चा करणं मला असं वाटतं योग्य नाही. पक्षाचे नेते या विषयासंदर्भात ठरवतील. रुग्णालयाची बाजू घेणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी केलेले दावे आणि ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनानं दिलेली माहिती परस्पर विरोधी आहे. रुग्णाच्या नातलगांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं होतं. मात्र रुग्ण हॉस्पिटलला न सांगता निघून गेला असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं होतं. तर रुग्णालयानं अनामत रक्कम मागितलीच नव्हती असा दावा खासदार मेधा कुलकर्णी करतायत. मृत्यूबाबत रुग्णालयानं असंवेदनशीलता दाखवली का हे आम्ही तपासून पाहत आहोत असं रुग्णालयानं सांगितलं होतं. मात्र खासदार मेधा कुलकर्णींनी रुग्णालयाचा दोष किती हे माहीत न करून घेता भाजप कार्यकर्त्यांवर त्याचं खापर फोडलं. भाजप सदस्यांनी उन्मादामध्ये वर्तन करून डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाची तोडफोड केली असं मेधा कुलकर्णी म्हणतायत. भाजपच्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या बाजू घेऊन बोलतात. मेधाताई, एका स्त्रीचा मृत्यू झालाय, खून केलाय, त्या हॉस्पिटलनी वध केलाय, गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तुम्ही बाजू घेताय. कमाल आहे तुमची. आणि एवढं बाजू घेणं, एवढं मिंधे पण काय आलंय तुम्हाला? का कशाला? एका महिलेला न्याय द्या. तिची 2 चिमुकली पोरं आहेत, तुम्हालाही मुलं आहेत ना मेधाताई, कुठं तरी वाटू द्या थोडी. यात पुढल्या बातम्यांकडे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये हायकोर्टाने पोलिसांना दणका दिलाय. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टानं आदेश दिले. संजय शिंदे, निलेश मोरे या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अभिजित मोरे, हरीश तावडे, सतीश खताळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे, पोलीस व्हॅन चालक सतीश खताळ यांना निलंबित करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. बदलापूर पोलीस ठाण्यात अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा कारागृहातून ठाणे क्राईम ब्रँचची टीम अक्षय शिंदेला घेऊन निघाली. पोलिसांनी व्हॅन मुंब्रा बायपासवर आली असता अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला. अक्षय शिंदेनं पोलीस अधिकारी निलेश मोरेंच्या कमरेचं पिस्तूल खेचून घेत 3 राऊंड फायर केले असा दावा पोलिसांनी केला होता. यात एक गोळी पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली तर 2 राऊंड इतरत्र फायर झाले असा दावाही पोलिसांनी केला होता. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, ज्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला होता. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी ही संपलेली आहे. कोल्हापूर सत्र न्यायालय आता परवा या संदर्भात निकाल देणार आहे. कोरटकरला जामीन मिळणार की नाही हे 2 दिवसांनी म्हणजे 9 तारखेला कळेल. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम ठेवण्यात आलेला आहे. कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून 17 एप्रिल पर्यंत अंतरिम देण्यात आले. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार उडालाय. सेन्सेक्समध्ये 2800 तर निफ्टीमध्ये 900 अंकांची घसरण झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात मोठ्या घसरणीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झालाय. शेअर बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचं मूल्य झपाट्यानं कमी झालंय. गुंतवणूकदारांच्या काही लाख कोटींचा अक्षरशः चुराडा झालाय. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबत सुद्धा अनिश्चितता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बाजारात घसरण झाली आहे. जगभरातल्या देशांवर अमेरिकेनं टेरिफ लावलं. अमेरिकेनं चीनवर 34% तर चीननं सुद्धा अमेरिकेवर 34% टॅरिफ लावलं. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध यामुळे सुरू झालंय. या व्यापार युद्धामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान इतरही देशांमध्ये शेअर बाजारात पडझड झाली आहे, तेही पाहूयात. हाँगकाँगमध्ये 8.7% पडझड झाली आहे, तर जपानमध्ये सुद्धा 8% पडझड झाली आहे. सिंगापूरमध्ये 7.1%, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3%, अमेरिकेत 6.1%, दक्षिण कोरियात 5.5%, चीनमध्ये तब्बल 12%, तर भारतात 4.25% आणि तैवानमध्ये 11% शेअर बाजारात पडझड झाली आहे.